नमस्कार, डिवाइन फ्रेग्रन्स टॅरोमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा रीडिंगचा विषय बघूया. व्हॉट इज अनफोल्डिंग इन युअर डेस्टिनी, हा सब्जेक्ट आहे आजचा रीडिंगचा. पाहूया आपण त्या डेस्टिनीमध्ये काय लिहिलेलं आहे. त्यासाठी मी इथे 3 फाइल्स रेडी करते. फाइल नंबर 1, फाइल नंबर 2, फाइल नंबर 3, या 3 फाइल्स आहेत. फाइल नंबर 1 साठी हिलिंग हे चित्र आहे. फाइल नंबर 2 साठी वेलबिन हे चित्र आहे. फाइल नंबर 3 साठी फर्टिलिटी हे चित्र आहे. त्या 3 फाइल्स आहेत. आपण यांना राशीची चिन्ह देऊया. फाइल नंबर 1 साठी मकर रास आहे, सिंह रास आहे, धनु, एक्वेरियस म्हणजे कुंभ, मकर, सिंह, धनु, कुंभ. फाइल नंबर 2 साठी मीन रास, कर्क रास, कन्या रास, वृश्चिक रास. मीन, कर्क, कन्या, वृश्चिक. फाइल नंबर 3 साठी जेमिनी, मिथुन रास, वृषभ रास, तुळा रास आणि मेष रास. मिथुन, वृषभ, तुळा आणि मेष या फाइल नंबर 3 साठी आहे. आपण ह्याला क्रिस्टल्स पण देऊया. फाइल नंबर 1 साठी मी इथे अमेथाइस्ट हा क्रिस्टल दे. फाइल नंबर 1 ला अमेथाइस्ट. फाइल नंबर 2 साठी कार्नेलियन हा क्रिस्टल देते. आणि फाइल नंबर 3 साठी ट्री ॲगेट हा क्रिस्टल देते. ट्री ॲगेट हा क्रिस्टल देते फाइल नंबर 3 साठी. सो हे फाइल्स आहेत 3 क्रिस्टल्सवरून किंवा चित्रांवरून किंवा राशीच्या चिन्हांवरून सिलेक्ट करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचे टाईम स्टँड आहे, त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं रीडिंग पाहता येईल. आपल्याला आजचा विषय आहे व्हॉट इज अनफोल्डिंग इन युअर डेस्टिनी, यावरती आपण आज रीडिंग करायचं आहे. सो आता आपण स्टार्ट करूया रीडिंगला फास्टमध्ये. फाइल नंबर 1 तुमचं रीडिंग स्टार्ट करूया. काही कार्ड्स ड्रॉ करते मी. फर्स्ट ऑफ ऑल रून पाहूया कोणतं येते. सो सेंट्रल आयडिया कळेल आपल्याला. टी लिव्स काही ड्रॉ करूया.
व्हॉट डू यू नीड टू रिलीज, वॅनिंग मूनचा मेसेज आहे. सोलर फ्लेअर्स ॲक्टिवेट असा मेसेज आहे. स्क्वेअर स्क्वेअर सेमी स्क्वेअर क्विन्कन्स टेन्शन ही एनर्जी आहे. कॉम्प्रोमाइज हा एक मेसेज आहे. ऋण आहे हगालच. Camel, persevere and you will overcome the problem. Cat, two-faced friends. Marriage. Quill, get back to the basics. Love. Angel, spiritual guidance, protection from harm. Sun, happiness and well-being. And last, Rooster, an arrogant, boastful person you should not cross. कार्ड्स पाहूया कोणती येत आहेत. पॉकेट टॅरोट यूज करूया आपण आज. Bottom of the deck, Queen of Wands. टेम्परन्स. कॉम्प्रोमाइजच्या बाजूलाच टेम्परन्सचं कार्ड आलं आहे. थोडासा कॅमेरा खाली घेते म्हणजे तुम्हाला कार्ड्स लहान आहेत ना, व्यवस्थित दिसतील.
टेम्परन्सचं कार्ड आहे, 3 ऑफ वॉन्ड, हँगमॅन, सेवन ऑफ पेंटॅकल्स, एस ऑफ कप्स, 2 ऑफ वॉन्ड आणि बॉटम ऑफ द डेक मदर ऑफ वॉन्ड. मला असं वाटतं एक कार्ड अजून ड्रॉ करूया आपण. बॉटम ऑफ द डेक सेकंड कार्ड आहे ना, फादर ऑफ कप्स, ते आपण कन्सिडर करू. ओके, स्वतः सगळी कार्ड्स आपली व्यवस्थित दिसत आहेत. जरा मी इथे लाईट्स वाढवते. ओके, तर आता आपण जर पहिल्या कार्डचा, हे जे मेन कार्ड आहे ना तुमचं, याचा विचार केला ना, हिलिंगचं कार्ड आहे. सो ही थीम हिलिंगची आहे असं दिसतंय. टेम्परन्सचं कार्ड आहे, एस ऑफ कप्स आहे. सो दुसरं म्हणजे कॉम्प्रोमाइज हे कार्ड दिसतं आहे, सॉफ्ट एनर्जी दिसते आहे. सो हे हिलिंगचं कार्ड काय सांगतं तुम्हाला, हे 2 मेसेज आहेत, स्पिरिच्युअल मेसेज आणि फिजिकल मेसेज. स्पिरिच्युअल मेसेजमध्ये कीवर्ड्स आहेत परफेक्ट होलिस्टिक बॅलन्स, रिकन्सिलेशन ऑफ अपोजिट्स, फाइंडिंग द अँटीडॉट, कॉल्ड ॲज अ स्नेक, द कुंडलिनी एनर्जी बिगिन्स टू राईज. हा स्पिरिच्युअल मेसेज आहे, त्याचे कीवर्ड्स आहेत. आणि फिजिकल जो मेसेज आहे, दिस इज अ टाईम फॉर हिलिंग, गेट टू द कॉज अँड द सिम्पटम्स विल हिल देमसेल्व्स. Consider your mind, body, spirit in determining where the healing is needed. असा हा मेसेज आहे. सो ही जी थीम आहे ना तुमच्या स्पिरिटची, ही एक प्रकारे हिलिंग आहे. इनफॅक्ट वॅनिंग मूनचा मेसेज तुम्हाला सांगतो आहे, व्हॉट डू यू नीड टू रिलीज. काय गरज आहे तुम्हाला, कुठल्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला आता रिलीज करण्याची गरज आहे, हा एक प्रश्न इथे विचारला आहे. वॅनिंग मून म्हणजे हा घटता चंद्र आहे. हळूहळू चंद्राची कोर लहान लहान होत मग पूर्ण चंद्र गायब होईल आणि मग नंतर परत एकदा नव्याने एक नवीन चंद्र तुम्हाला आकाशामध्ये दिसेल. सो ही जी एनर्जी आहे ना, इथे एक चंद्राची जी पॉवर आहे ही कुठेतरी कमी होत जाते आणि चंद्र हा आपल्या मनाचा कारक आहे. सो इथे तुमच्या मनाला बॅलन्सिंग करणं गरजेचं आहे का, म्हणून हे कॉम्प्रोमाइजचं कार्डसुद्धा आलेलं आहे. हे कॉम्प्रोमाइजचं कार्ड तुम्हाला सांगतो आहे, एंजल्स तुम्हाला सांगतात की ह्या सिच्युएशनमध्ये आताच्या ज्या या येणाऱ्या काळामध्ये, कारण हे आपण तुमच्या डेस्टिनीमध्ये काय वाढवून ठेवलं आहे, काय आता तुम्हाला हे पाहायला मिळणार आहे, हे आपण पाहत आहोत. सो इथे असं दिसतं आहे की या येत्या काळामध्ये तुम्हाला एक थोडंसं स्वतःच्या मनावरती काम करण्याची गरज आहे. म्हणजे कसं की काही गोष्टी तुम्हाला रिलीज करून पुढे जाण्याची गरज आहे. एक म्हणतात ना, लेट गो अँड मूव ऑन. हा या वॅनिंग मूनचा मेसेज आहे. सो इथे काही नवीन काही करण्याची, म्हणजे ही आता ही
हा टायमिंग नाही आहे. एखादं नवीन तुम्ही प्रोजेक्ट चालू करताय किंवा काहीतरी नवीन स्टार्टअप करताय तर त्याला हा तितकासा अनुकूल पिरियड नाही आहे. कारण मॅनिंगमुळे ते मनाची क्षमता, एक मनाची पॉवर थोडीशी कमी आहे. सो इथे तुम्हाला तुमचं काही इमोशनल बॅगेज आहे ना, जर काही मनामध्ये काही संवेदना असतील ज्या नकारात्मक असतील किंवा काय असेल, जे काही पास्ट बॅगेज आहेत तुमच्या बिलीफ सिस्टीम्स आहेत तिथे त्या रिलीज करणं. जर कोणाला सॉरी म्हणायचं असेल तर सॉरी म्हणायचं. काही एक मनाला जिथून जेणेकरून काहीतरी एक मिनिट जरा लाईटचा इश्यू. ओके. जेणेकरून तुमच्या मनाला एक उभारी येईल अशा प्रकारचं एक थोडीशी एक हिलिंग प्रोसेस तुम्ही सुरू करावी असे इथे एंजल्स सांगतात. सो काही एनर्जेटिक वर्क तुम्हाला करता येत असेल, मेडिटेशन, योगा वगैरे काहीतरी रिजनरेशन प्रोसेस, म्हणजे ज्यामध्ये एक मनाला उभारी येईल अशा प्रकारची गरज आहे. कारण हा वॅनिंग मून आहे, घटता चंद्र आहे. सो इथे तुम्हाला एंजल्स सांगतात या कॉम्प्रोमाइज कार्डमधून, या येत्या काळामध्ये तुम्ही स्वतःला विचारायचं आहे की काय खरोखर काय गरजेचं आहे आपल्या सध्याच्या सिच्युएशनमध्ये, कुठल्या बाबतीत कुठली आपली लाईफ ॲस्पेक्ट आहे की जो आपल्याला इम्पॉर्टंट आहे. आपल्याला करिअर जास्त इम्पॉर्टंट वाटतं, मनाचं एक आरोग्य तुम्हाला इम्पॉर्टंट वाटतं, तुमची हेल्थ इम्पॉर्टंट वाटते, तुमची रिलेशनशिप तुम्हाला इम्पॉर्टंट वाटत, काय तुम्हाला इम्पॉर्टंट वाटतं हा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे. आणि एक ही एनर्जी इन कंजंक्शन टू टेम्परन्स आहे. सो इथे हे एंजल सांगतात की तुम्ही स्वतःला एक स्वतःकडून तुमच्या एक सहयोगासाठी तुमच्याकडून काहीतरी प्रयत्न होऊ दे, इतरांना मदत करणं किंवा त्यांच्या काही इच्छा असतील त्या पूर्ण करणं, की जेणेकरून आपल्या सभोवतालचे तुमच्या रिलेशनशिपमध्ये कप्स जे आहेत ना, कारण या स्प्रेडमध्ये फक्त कप्स आणि वॉन्ड जास्त दिसतात. इथे स्पोर्ट्स नाही आहेत, इथे विचार नाही आहेत. या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या मनामध्ये घ्यायच्या आहेत. कुठेतरी इथे तुमचं माइंड किंवा तुमचं हार्ट फुलफिल झालं पाहिजे असा इथे मेसेज आहे. सो इथे एंजल्स सांगतात की एखाद्याला मदत करणं, कोणाची तरी इच्छा पूर्ण करणं, रिस्पेक्ट देणं, प्रत्येकाचा जो पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, प्रत्येकाचं जे म्हणणं आहे त्याला ऐकून घेणं, त्याला रिस्पेक्ट देणं, आणि त्याचवेळी तुमच्या स्वतःशी सुद्धा प्रामाणिक राहणं हे गरजेचं आहे. सो कॉम्प्रोमाइज हे असं आहे की कुठल्याही बाबतीत तुम्ही त्या सिच्युएशनला कॉम्प्रोमाइज करा. म्हणजे स्वतःची एनर्जी सरेंडर करू नका. इथे कॉम्प्रोमाइज करा याचा अर्थ असा आहे, जसं तुम्हाला स्वतःला ट्रीट करताय तसं तुम्ही इतरांना, तुमच्या आजूबाजूच्यांना, तुमच्या सोशल लेवलला, तुमच्या करिअर लेवलला जे काही तुमचं नेटवर्क आहे तिथे त्या सर्वांशी तुमचा एक वागणं, बोलणं, संबंध असे असायला हवेत, ते कॉपरेशनचे असायला हवेत, मदतीचे, सेवाभाव असायला हवा, असं इथे एंजल्स सांगणं आहे. की इथे तुम्ही प्रत्येकाचं म्हणणं, प्रत्येकाचा जो पॉईंट ऑफ व्ह्यू आहे त्याला एक रिस्पेक्ट देणं, प्रत्येकाला रिस्पेक्ट देणं, एखाद्याला माफ करणं, या गोष्टी की ज्यामुळे एक तुमच्या मनाला शांतता मिळेल, तुम्ही ग्राउंडेड राहाल, अशा प्रकारचं तुमचं वागणं. कॉम्प्रोमाइज करणं याचा अर्थ तुम्ही तुमच्या सराउंडिंगला, तुमची जी आत्ताची कंडिशन येईल, जो पुढचा जो काळ असेल त्याला सुटेबल असं तुमचं वागणं असलं पाहिजे. एक तुमचं इमोशनल बिहेवियर म्हणता येईल ना, ते त्या प्रकारे असायला पाहिजे. तुम्ही त्या परिस्थितीला ॲडजस्ट केलं पाहिजे असं इथे सांगलं आहे. कारण काय माहिती का, इथे सोलर फ्लेअर्सची एनर्जी आहे. सोलर फ्लेअर्स ॲक्टिवेट म्हणजे सूर्यावरती जे वादळं येतात, मुळातच सूर्य खूप तप्त आहे गोळा, आणि सतत त्याच्यावरती पृष्ठभागावरती वादळं चालू असतात. आणि त्या सोलर फ्लेअर्स सूर्यापासून पृथ्वीचं अंतर हे फार कमी आहे, आणि त्यामुळे या सोलर फ्लेअर्स आहेत त्या पृथ्वीकडे झेप घेतात त्या गुरुत्वाकर्षणामुळे, त्यांच्यामधल्या चुंबकीय आकर्षणामुळे. आणि त्यामुळे काही वेळा आपल्या पृथ्वीवरती सुद्धा आपल्याला बरेचदा इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये किंवा या नेटवर्कमध्ये आपल्याला अडथळे यामुळे जाणवतात. सो आता या येत्या काळामध्ये हा सूर्य अजून तुम्हाला तप्त झालेला दिसणार आहे असं इथे
कारण हे पर्टिक्युलर कार्डच आलेलं आहे आणि त्याला इन कंजंक्शनचे जे कार्ड आहे ना ते टेन्शनचे आहे. ते स्क्वेअर, सेमी स्क्वेअर आणि ह्या ज्या एक प्लॅनेटरी पोझिशन्स असतात ह्या पोझिशन्स आहेत एका पर्टिक्युलर म्हणजे केंद्रातमध्ये असणे, समोरासमोर म्हणता येईल की षडाष्टक योग, केंद्र योग, ह्या योगांमध्ये जेव्हा ग्रह असतात तेव्हा ते एकमेकांवरती त्यांच्यामधल्या आकर्षणामुळे जास्त परिणाम करत असतात. सो बऱ्याच प्रमाणात आपल्याला कारण ग्रह हे मनाचे कारक असतात, त्यामुळे आपल्याला आपल्या जनजीवनामध्ये आजूबाजूला त्या घटकांचा आपल्या निसर्गावरती सगळ्यावरती त्याचा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. सो हे जे कॉम्बिनेशन आलेलं आहे ना हे थोडंसं टेन्शनचं कॉम्बिनेशन आहे, कारण ही जी एनर्जी आहे ही जरा पॉवरफुल आहे. सो सोलर फ्लेअर्स ॲक्टिवेट होणार आहेत. याचा अर्थ काय की सूर्य आणखीन तळपेल आणि ह्या ज्या त्याच्या ज्वाळा आहेत, ह्या ज्या फ्लेअर्स आहेत, त्यामुळे कदाचित आपल्या पृथ्वीवरचं वातावरण तप्त होईल जास्त. मे बी आता हा सप्टेंबर संपून आपल्याला ऑक्टोबर हीट कदाचित ही सुरू होईल. हे आता वातावरण आपलं तापायला सुरुवात होईल. आता थोडा पाऊस कमी कमी होऊन जाईल. सो हा जो येणारा काळ आहे ना हा थोडासा तप्त असणार आहे. जेव्हा हे असं नॅचरल आपलं जे ॲटमॉस्फिअर जेव्हा तप्त असतं ना तेव्हा कुठेतरी आपल्या मनावरती त्याचे परिणाम होत असतात. सो ह्या काळामध्ये बरेचदा आपल्याला असं दिसेल की पॉलिटिक्समध्ये काही गोष्टी खूप पॉलिटिक्स खूप ढवळल्या गेलं आहे असं आपल्याला दिसेल की कदाचित प्रत्येकाचे टेम्पर्स वाढलेले असू शकतात. लोक ह्या ओल्ड सिस्टीम्स असतील, गव्हर्नमेंट असतील, यांना प्रश्न विचारायला लागतील की जेणेकरून त्यांना काहीतरी नवीन उत्तरं मिळावीत. म्हणजे कुठे एक म्हणतात रिबेलिंग वातावरण जे असतं ना एखाद्या गोष्टीच्या विरुद्धात उभं राहणं किंवा काय, कारण तो एक जोश असतो, अग्रेसिव्हपणा असतो. हा अग्रेसिव्हपणा हा थोडासा आपल्या मनामध्ये वाढण्याचे चान्सेस आहेत. आणि म्हणून एंजल्स सांगतात की तुम्ही आणि इथे सूर्य आहे आणि सूर्याची रास लिओ आहे. या आपले जे कार्ड्स आपण ड्रॉ केलेत राशींची चिन्ह, इथे सुद्धा सूर्य हॅपीनेस अँड वेलबिंग. सो सूर्याची एनर्जी या स्प्रेडमध्ये जास्त आहे. इथे कप्स आहेत. सो रिलेशनशिप, तुमच्या आजूबाजूची असणारी माणसं, कारण ह्या आपल्या भावभावनांचा परिणाम हा आपल्या कुटुंबावरती किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांवरती यांच्यावरतीच आपल्याला त्याचे रिफ्लेक्शन दिसून येतं. आपण डायरेक्ट कुठे पॉलिटिक्समध्ये जात नाही. सो आपल्यावरती इमिजिएट खरं करणारे जे गोष्टी असतात ते आपले रिलेशन्स असतात, जिथे आपल्याला ते ठळकपणे त्याचे परिणाम बघायला मिळतात. सो इथे सांगण्याचा मुद्दा असा आहे की ही जी एनर्जी आहे ना ही एनर्जी मुळात आपल्यामध्ये चेंजेस आणणारी आहे, काहीतरी ग्रो करण्यासाठी. म्हणजे ना एखादी व्यक्ती खूप काहीतरी करण्यासाठी भुकेलेला असतो, काहीतरी नवीन करण्यासाठी हा जो जोश असतो ना हे असं जोशयुक्त वातावरण म्हणता येईल. कारण सूर्य हा मुळात आत्माकारक आहे आणि सगळ्या गोष्टीची क्लॅरिटी देणारा ग्रह आहे. पण मुळात त्याची जर एनर्जी जास्तच तप्त असेल तर कुठेतरी आपण आपले टेम्पर्स हे जास्त वाढण्याचे चान्सेस आहेत. सो ही एनर्जी जी आहे ना ही एनर्जी खूप पॉझिटिव्ह आहे. ती खूप पॉझिटिव्ह कामासाठी चांगली चॅनलाइज करता येण्यासारखी आहे. पण म्हणून त्यासाठी आपलं मुळात आपण ग्राउंडेड असणं गरजेचं आहे असं इथे एंजल्स सांगतात की इथे तुमच्यामध्ये रेस्टलेसनेसपणा असतं कामा नये. कारण ह्या पिरियडमध्ये हा जो येणारा पिरियड आहे ना तिथे तुम्हाला असं जाणवेल की सगळीकडेच चेंजेस, सगळ्या बऱ्याच बाबतीत बदल होत आहेत. पॉलिटिक्समध्ये किंवा इतर सगळ्या गोष्टींमध्ये, तुमच्या कामावरती पण बऱ्याच कारण सगळ्यांची एनर्जी लेवल हाय असणार आहे, कामामध्ये जोम असणार आहे. सो बऱ्याच ठिकाणी एक नवीन गोष्टीमध्ये तुम्हाला एक चढता आलेख बघायला मिळेल. सो चेंज हा या हवेतच चेंज असणार आहे. ही एनर्जी तुम्हाला तुमच्या कामामध्ये खूप सपोर्टिव्ह आहे. फक्त तुम्हाला तुमचा जो रेस्टलेसनेसपणा असेल ह्या एनर्जीमुळे, अतिरिक्त एनर्जीमुळे कारण म्हणता येईल की ही एक प्रकारे एक्स्ट्रा व्होल्टेज आहे सूर्याचा. सो ही जी एनर्जी आहे प्रॉपरला चॅनलाइज करणं गरजेचं आहे. ही एनर्जी एक रिव्हॉल्युशनरी आहे म्हणता येईल की आपण काहीतरी याच्यामधून खूप काही छान घडवू शकतो. आपल्यामध्ये खूप क्युरिओसिटी वाढणार आहे एखाद्या गोष्टीबद्दल जाणून घेण्यासाठी, शिकण्यासाठी ह्या सगळ्यात. सो पण हा जो आपला रेस्टलेसनेसपणा असेल, मूडीनेस असेल, ही गोष्ट आहे ना ह्या पातळीवरती आपल्याला
त्या एनर्जीला कंट्रोलमध्ये आणणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी तुम्ही सज्ज असणं गरजेचं आहे असं इथे एंजल सांगतात. हगालाच हे जे ऋण आहे ना, हे सुद्धा एक प्रकारचं, ह्या ऋणला नेगेटिव्ह मिनिंगच नाही आहे हे कारण ते मुळातच ते इतकं तीव्र ऋण आहे की त्याचे जे इफेक्ट मी हे तुम्हाला म्हटलं ना, कारण अशा प्रकारचे ज्या प्लॅनेटरी चेंजेस असतात, जसे इलेमेंटल ही जी आपली तत्त्व आहेत, अग्नितत्व, वायुतत्व, जलतत्व, याच्यामध्ये जेव्हा हे जे फोर्सेस आहेत, इलेमेंटल फोर्सेस आपल्या वातावरणातले, याच्यामध्ये मोठे बदल झाले की काही बाबतीत निसर्गामध्ये बऱ्याच हालचाली होतात, काही वेळा काही नॅचरल डिझास्टर्स वगैरे पण येऊ शकतात. सो अशी एखादी घटना हे हगाला जुळून दाखवतं की ज्याच्यामुळे काय अचानकपणे एखादी गोष्ट, एखाद्या नैसर्गिक बरेचदा हगाला जुळून हे नैसर्गिक संकट दाखवतं की ज्याच्यावरती आपला काहीच कंट्रोल नाही, आपण काहीच करू शकत नाही. अशा प्रकारचे हे डिस्ट्रक्शन्स हे हगाला जुळून दाखवतं. त्याच्यामुळे त्याला रिव्हर्स मिनिंग नाही, कारण मुळातच त्याचं मिनिंगच खूप पॉवरफुल आहे. सो इथे ह्या ऋणचा इथे अर्थ आपल्याला असा घेता येईल की तुमच्या बाबतीमध्ये, तुमच्या फायनान्सेस, तुमच्या भौतिक आयुष्यामध्ये, तुमच्या मानसिक म्हणा किंवा आध्यात्मिक लेवलला बरेचसे एक शिफ्ट्स तुम्हाला जाणवतील की बरेच बदल, शिफ्ट्स तुम्हाला जाणवतील. आणि पण त्याच्यावरती तुम्ही खूप कंट्रोल आणण्याचा प्रयत्न, तर ते उपयोगाचं नाही आहे. त्या बदलांशी तुम्हाला ॲडजस्ट करणं, कॉम्प्रोमाइज करणंच गरजेचं आहे असं इथे एंजल सांगतात. ते जे येणारे बदल जे आहेत, जे काही आजूबाजूचं अर्थ आहे, ते आपले ग्राउंड, आपल्या पायाखालची जमीन धरून ठेवून आपण एक आपलं मानसिक स्थैर्य राखून त्या बदलांना ॲज इट इज आपल्या आयुष्यामध्ये ॲक्सेप्ट करणं, हाच त्याच्यावरती तोडगा आहे असं इथे एंजल सांगू इच्छितात. कारण समजा तर एखादं नॅचरल फोर्सेस असेल, काय डिझास्टर, तर त्या काळातसुद्धा एखादं इलनेस असू शकतं किंवा एखादी साथ असू शकते, काही अनएक्सपेक्टेड प्रॉब्लेम्स असू शकते. एका हगालाच्या ह्याचा जो आवाका आहे ना, हा खूप मोठा आहे. हे बरेचदा नॅचरल डिझास्टर मी तुम्हाला सांगितलं ना, तशा प्रकारचे डिझास्टर्स आहे. सो अशा वेळी आपण काही वेळा आपल्या जर एखाद्या जरुरी नाही आहे की सगळं निगेटिव्हच असेल, काही वेळा जशी आपण ही एनर्जी वापरू, मी तुम्हाला म्हटलं ना, हे सोलर एनर्जीसुद्धा जशी आपण आपल्याकडे वळवून घेऊ, आपण त्याप्रमाणे चॅनलाइज जसं करू, तसं ती आपल्या प्रोग्रेसला उपयुक्त पडणार आहे. पण हे जे चेंजेस जे आहेत हे तुमच्या बेटरमेंटसाठीच असणार आहेत, हे असं एंजल सांगतात. हे जे काही चेंजेस आहेत ते ॲज इट इज तुम्ही ॲक्सेप्ट करा. कदाचित एक प्रकारचं ट्रान्सफॉर्मेशन असू शकतं, एक प्रकारचं एखादी इनलायटनमेंट असू शकते. स्पिरिच्युअलिटीच्या दृष्टीने जर विचार केला तर कुठला तरी चेंज होईल, एखादी नवीन चळवळ तुम्हाला पाहायला मिळेल आजूबाजूला, एखादा नवीन शोध लागलेला पाहायला मिळेल. सो जे काही चेंजेस तुम्हाला तुमच्या आयुष्यात किंवा आजूबाजूला जे तुमच्या सराउंडिंग्समध्ये आहेत, ते ॲज इट इज ते गरजेचे आहेत तुमच्या वाढीसाठी किंवा ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी. सो तुम्हाला त्या दृष्टीने एक नवीन अप्रोच बाळगणं गरजेचं आहे. हे जे काही चेंजेस असतील तिथे तुम्ही तुमच्या मनाचा समतोल, म्हणून हे टेम्परन्स आणि एस ऑफ कप्स ही 2 कार्ड्स आहेत की तिथे तुम्ही तुमच्या मनामध्ये एक हार्मनी ठेवणं गरजेचं आहे. मन बॅलन्स ठेवणं गरजेचं आहे. मनामध्ये प्रेमभाव असणं आणि एक त्या गोष्टीला, त्या सिच्युएशनला ॲडॅप्ट करणं, त्या सिच्युएशनमध्ये हार्मनी आणणं, आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये एक प्रेमभावना असू दे, त्यांच्याशी चांगलं रिलेशन असू दे. सो हे कार्ड सांगतात. ही एनर्जी तुम्हाला तुमच्या एक्सपॅन्शनसाठी वापरता येईल. 3 ऑफ वॉन्ड आणि 2 ऑफ वॉन्ड. 2 ऑफ वॉन्ड मुळातच मेषेचा मंगळ आहे. मेष राशी ही अग्नितत्वाची आहे, मंगळसुद्धा अग्नितत्वाचा. सो ही हिटेड एनर्जी आहे. दुसरं म्हणजे 3 ऑफ वॉन्ड हा मेषेचा सूर्य आहे. मेष राशी अग्नितत्वाची, सूर्यसुद्धा अग्नितत्वाचा. सो ही राससुद्धा हिटेड आहे. म्हणजे कॉम्बिनेशन्स पण किती सिंक्रोनिसिटी जुळते बघा. इथेच मला सोलर फ्लेअर सांगितले आणि इथे मेषेतला सूर्य, मेषेतला मंगळ. सो ही सैनिकाची एनर्जी आहे, ही पॉझिटिव्हिटी आहे तुम्हाला नवीन काहीतरी करण्यासाठी, तुमच्या प्रोग्रेसला उपयुक्त. 3 ऑफ वॉन्ड हे एक्सपॅन्शनचं कार्ड आहे.
तुम्ही मुळात एखादी गोष्ट तुम्ही करताय, एखादी गोष्ट आहे तुमच्याकडे, पण आता तुम्हाला त्याच्यावरती तुम्ही सॅटिस्फाय नाही आहात, तुम्हाला अजून तुमचं एक्सपॅन्शन, तुमच्या कक्षा रुंदावायचे आहेत. सो अशा प्रकारचं काही करायचं असेल तर तुम्ही करू शकता. एखादी अगदीच नवीन सुरुवात करण्यासाठी हा तितकासा पिरियड उपयुक्त नाही असं वॅनिंग मूनचा कार्ड सांगते. पण एक्सपॅन्शनसाठी एखादी भरारी मारायची असेल तुम्हाला तुमच्या ह्याच्यात, तर हा पिरियड चांगला आहे. पण त्यासाठी पाय घट्ट रोवून आणि एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह तुम्ही वापरणं गरजेचं आहे. बॉटम ऑफ द डेकला मदर ऑफ वॉन्ड आणि फादर ऑफ कप्स हे मास्क्युलाइन आणि फॅमिनाइन या दोन्ही एनर्जीज आहेत. सो ह्या दोन्ही एनर्जीत कार्य करत आहेत. सो इथे तुम्ही बॅलन्सिंग आणलं ना तुम्ही. फादर ऑफ कप्स हे खूप प्रोटेक्टिव्ह आहेत. ते स्वतःसाठी सुद्धा प्रोटेक्टिव्ह आहेत आणि त्यांच्या प्रजेसाठी सुद्धा, जे त्यांच्यावरती डिपेंड आहे. हा राजा स्वतःसाठी आणि स्वतःच्या प्रजेसाठी दोघांसाठी प्रोटेक्टिव्ह आहे. सो तुम्हीसुद्धा ह्या एनर्जीज ही तुमची सबकॉन्शियस आहे. सो ह्या एनर्जीज तुम्ही तुमच्या ॲक्टिवेट राखणं गरजेचं आहे. सो फादर ऑफ कप्ससारखं तुम्ही तुमच्यासाठी आणि इतरांसाठी प्रोटेक्टेड राहणं. कप्स हे इमोशन्स आहेत, त्यांच्या इमोशन्ससाठी, तुमच्या मनाच्या बॅलन्सिंगसाठी आणि इतरांच्या तुमच्यावरती जे डिपेंड असतील, तुमच्या आजूबाजूला जे असतील त्यांच्यासाठी तुम्ही प्रोटेक्टिव्ह असणं गरजेचं आहे. आणि मदर ऑफ वॉन्ड ही तुम्हाला क्रिएटिव्ह व्हायला सांगते, तुम्हाला सोशल व्हायला सांगते. ही थांबण्याची वेळ नाही आहे, ही ॲक्शन मोडमध्ये येण्याची गरज आहे. ही जी एक्स्ट्रा वोल्टेज आहे तुम्हाला मिळणार आहे यावेळी, कारण हा कसं आहे माहिती आहे का, ही मी तुम्हाला एनर्जी सांगितली, मेषेचा मंगळ आणि मेषेचा सूर्य, ही अग्रेसिव्ह एनर्जी आहे, हाय वोल्टेज आहे. सो इथे काय होतं, घाईघाईने डिसिजन घेतले जाणं किंवा एखाद्या गोष्टीमध्ये खूप अग्रेसिव्हनेस, मग तिथे सॉफ्टनेस नाही. तिथे मग एखाद्या घटनेमध्ये जेव्हा आपण एखादी डिसिजन घेतो आहे, एखादी ॲक्शन घेतो आहे, आपण पॅशन फॉलो करतो आहे, पण तिथे थोडीशी इमोशनल सेन्सिटिव्हिटी पण असणं गरजेचं आहे. एखाद्या गोष्टीचे परिणाम इतरांवरती काय होतील किंवा एखादी आपण आपलं पॅशन फॉलो करत असू किंवा आपण एखादी ॲक्शन घेत असेल, पण त्याचे इतरांवरती काय परिणाम होईल या चारही गोष्टींचा विचार करून मग ते डिसिजन घेणं गरजेचं असतं. पण ही एनर्जी आहे ना, ही थोडी अग्रेसिव्ह आहे, इम्पल्सिव्हनेस आहे. कारण ही सैनिकाची एनर्जी आहे, ही इम्पल्सिव्हनेस आहे. सैनिक पहिल्यांदा शस्त्र चालवतो आणि मग इफेक्ट काय झाला ते पाहतो, तसं उपयोगाचं नाही आहे. ही एनर्जी तुम्हाला प्रॉपर चॅनलाइज करणं गरजेचं आहे असं इथे एंजल्स सांगतात. सो ही एनर्जी तुम्ही वाईजली वापरा तुमच्या ग्रोथसाठी, तुमच्या एक्सपॅन्शनसाठी. यातून तुम्ही मदर ऑफ वॉन्ड ही फार सोशल आहे. तुम्हाला तुमच्या नेटवर्किंगमध्ये नेटवर्क वाढवायचं असेल, तुम्हाला स्वतःची डेव्हलपमेंट करायची असेल, स्वतःमध्ये कलात्मकता आणायची असेल, तुम्ही आणू शकता. कारण सूर्याची एनर्जी आहे, सूर्य पंचम स्थानाचा ग्रह आहे. सो एक कलात्मकदृष्ट्या जर तुम्हाला काही करायचं असेल, स्वतःची क्रिएटिव्हिटी वाढवायची, स्वतःला क्रिएटिव्हली एक्सप्रेस करायचं असेल जगामध्ये, खूप चांगली एनर्जी आहे. दोन्ही मॅस्क्युलाइन आणि फेमिनाइन दोन्ही बॉटम ऑफ द डेकला आहे. पण इथे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह वापरणं, प्रत्येक सिच्युएशनच्या वेळी घाईघाईने निर्णय न घेता वेगळा पर्स्पेक्टिव्ह वापरणं, सगळ्यांच्या मनाचा विचार करणं, पूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन आणि प्रत्येक गोष्ट करणं, ॲडजस्ट करणं त्या सिच्युएशनला आणि काय मग सोल्युशन काढता येईल किंवा काय डिसिजन घेता याचा विचार करून. सो इथे पेशन्स असणं गरजेचं आहे. सो सेवन ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड हे पेशन्स सांगतं. सो येत्या काळामध्ये तुम्हाला बरीच स्थित्यंतर आढळून येते तुमच्या लाईफमध्ये. ओके, सो तुम्हाला इथे गेट बॅक टू द बेसिक्सचं कार्ड तुम्हाला सांगतं की तुमच्या बेस्ट लेवलला, म्हणजे तुमच्या हे जे आहेत, कारण हे म्हटलं ना मी तुम्हाला, सोलर फ्लेअर्स आहेत, हे जे आहेत ना ते खूप अचानकपणे मोठे बदल आणवतात, पण ते लाँग टर्म असतीलच असं नाही, किंवा एक थॉटफुल म्हणता येईल किंवा एक विचारांती घेतलेले निर्णय असू शकतीलच असे नाही. एखादे निर्णय किंवा बदल अचानकपणे अग्रेसिव्हली घेतलेले असू शकतात. सो इथे तुम्हाला त्यावरती काळजीपूर्वक, म्हणून तुम्हाला गेट बॅक टू द बेसिक्सचं कार्ड आहे की इथे, आणि दोन्ही मॅरेज आणि लव्ह, सो युनियनमध्ये एकत्रितपणे तुम्ही जर काय करता, सोशली काय करता असेल, रिलेशनशिपच्या संदर्भामध्ये
त्या बाबतीत तुम्हाला जाणीवपूर्वक एक पूर्ण डीपली विचार करून सगळ्या बाबतींमध्ये तुम्हाला निर्णय घ्यायचे आहेत. हॅपीनेस आणि वेलबिंगचं कार्ड आहे. सो येणारे चेंजेस जे आहेत या स्थित्यंतरात ते खूप चांगले असणार आहेत. दॅन ॲरोगंट अँड बोस्टफुल पर्सन यू शुड नॉट क्रॉस, हे जे कार्ड आहे ना, हे मुळात तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वाविषयीचा हा एक प्रकारे हा रूस्टरचं कार्ड आहे की कदाचित ह्या काळामध्ये एक ॲरोगन्स, हा बुस्टफुलनेस तुमच्यामध्ये येऊ शकतो. तर त्या एनर्जीला तिथे चढवून धरा, असं इथे सांगण्याचा उद्देश आहे. सो सातत्यपूर्ण कष्ट करून तुम्ही तुम्हाला जे काय आहे ते अचीव करू शकता. ही एनर्जी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही चॅनलाइज करू शकता, असा इथे मेसेज आहे. सो पाईल नंबर 1, तुम्हाला रीडिंग कसं वाटलं ते सांगा. आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू. पाईल नंबर 2, तुमचं कार्ड वेलबिंगचं आहे आणि त्याचा क्रिस्टल आहे कार्नेलियन. राशींची चिन्ह आहेत मीन रास, कन्या रास, वृश्चिक रास आणि कर्क रास. तुमची कार्ड्स काही ड्रॉ करूया. हे कार्ड फ्लॅप झालं आहे, तर हे घेऊया आपण. ओके, मून मेसेज आहे स्टेप आउट ऑफ युअर कम्फर्ट झोन, नॉर्थ नोड मेसेज आहे. सेकंड हाऊस रिसोर्सेस, लिब्रा बॅलन्स. सेकंड हाऊसमध्ये तुळरास आहे तुमची. सो रिसोर्सेसच्या बाबतीत बॅलन्स एनर्जी आहे असं दिसतंय. चूज अ न्यू डायरेक्शन, हा तुम्हाला एंजल्सचा मेसेज आहे. चूज अ न्यू डायरेक्शन. बीटल, गुड फॉर्च्यून, हे कार्ड तुम्हाला आले. आणि ओडिन रून आहे. कार्ड्स पाहूया. सक्सेस, वा छान, खूपच छान कार्ड्स आहेत. गुड फॉर्च्यून नंतर सक्सेस आहे. पेन, न्यू जॉब और करियर. डॉल्फिन,
फायनान्शियल गेन युजली कमिंग फ्रॉम समथिंग यू डीड इन द पास्ट. सिंक्रोनिसिटी छान जुळते, अगदी छान कार्ड्स आहेत. ब्रोकन ब्रिज अनसक्सेसफुल आउटकम टू अ प्रॉब्लेम. म्हणजे अगोदर जे काय अनसक्सेसफुल असेल ना त्याला आता गुड फॉर्च्यून तुम्हाला प्राप्त होणार आहे, असा याचा अर्थ झाला. फेब्रुवारी हा एक महिना आहे. फिंगर वॉर्निंग यू ऑफ अ प्रॉब्लेम आयदर नाव ऑर इन द फ्युचर. ब्रेड पिरियड ऑफ प्रॉस्पेरिटी अँड अबंडन्स. टायगर डुईंग समथिंग रिस्की, टेकिंग ए चान्स. सो नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे, मे बी काहीतरी तुम्ही नवीन वेंचर घेणार आहात. हँड इन नीड ऑफ हेल्प, असिस्टन्स अँड गायडन्स. कार्ड्स पाहूया. ओव्हरऑल कार्ड्स खूप छानच आहे तुमची. सेकंड हाऊस आहे. सेकंड हाऊस आपल्या सांपत्तिक स्थिती दाखवता. वडिलोपार्जित धन, आपलं पैसा, तुमचे पैसा उपभोगण्याची तुमची एक वृत्ती सेकंड हाऊसमध्ये. पूर्ण कुटुंब विचार हा सेकंड हाऊसमधून केला जातो. तुमचं वैवाहिक सौख्य, एक जीवनविद्ये म्हणता येईल ना, एक कौटुंबिक विद्येचा लाभ या दृष्टीने सुद्धा सेकंड हाऊस बघितला जातो. सो इथे फायनान्शियली तुमचे जे सगळे रिसोर्सेस आहेत त्या बाबतीत बॅलन्स, लिब्राची एनर्जी आहे, बॅलन्स एनर्जी आहे. आणि मुळात मेन कार्ड जे आहे ते वेलबिंगचं आहे. सो फारच छान. टॅरो कार्ड्स काय सांगतात पाहूया. बॉटम ऑफ द डेक 10 ऑफ स्वोर्ड. वा, 10 ऑफ स्वोर्ड हे कार्ड दाखवतं की तुमची पेनफुल सिच्युएशनमधून आता सुरुवात झाली आहे. आणि त्याच्याबरोबर एक सन ऑफ पेंटेकल्स पण आहे. खालोखाल दोन्ही कार्डचा विचार करूया. सन ऑफ पेंटेकल्स एक नवीन फेज सुरुवात आणि पेंटेकल्स आहे तो फायनान्शियली एक मिनिट, जरा लाईटचा इश्यू आहे तिथे दिसतंय. ओके, सो ओके कार्ड्स पाहूया आपण. आधीचं काय तुमची एक सिच्युएशन असेल पेनफुल, तर त्यातून आता तुमची सुटका आहे. आणि आता एक नवीन संधी म्हणता येईल. पेज ऑफ सन ऑफ पेंटॅकल्स दाखवतं. एक नवीन संधी तुम्हाला चालून येते सक्सेसच्या दृष्टीने. व्हील ऑफ फॉर्च्यून पहिलंच कार्ड. सो हे नशिबाचे चक्र तुमच्या दिशेने फिरत आहे असं हे प्रूव्ह झालं. जस्टिस, तुमच्या बाजूने न्याय होणार आहे. 5 ऑफ कप्स, मदर ऑफ कप्स, 6 ऑफ कप्स, फादर ऑफ कप्स. वा, डॉटर ऑफ स्वोर्ड्स, टेम्परन्स, 3 ऑफ वॉन्ड आणि सन ऑफ वॉन्ड. बरेच कार्ड ड्रॉ झाले आहेत आपली. इथे आवाज खूप आहे त्यामुळे तो कदाचित तुम्हाला डिस्टर्बन्स जाणवत असेल. त्याला काही करू शकत नाही. म्हणजे चित्र अगदी क्लिअर आहे. म्हणजे काही वेगळं काही विचार करायला लावणारच असं नाही आहे इथे. तुमच्या स्प्रेडमध्ये इतकी सगळी कार्ड्स इतकी क्लिअर आहेत. जर आम्ही थोडंसं ॲडजस्ट करते, आता तुम्हाला सगळे कार्ड्स व्यवस्थित बघता येतील. थोडीशी मी लाईट अरेंजमेंट पण केली आहे. सो कम्फर्टेबली दिसतील सगळी कार्ड्स. तर मुळात पहिलं जे कार्ड आहे ना तुमचं वेलबिनचं, त्याचा मेसेज आपण वाचूया.
कारण सगळीकडे मला वेलबिनच दिसतं आहे. खूपच छान सक्सेस. सो हे स्वस्तिक आहे, सो मंगल आहे. इथे स्पिरिच्युअल मेसेज आहे, अ फिजिकल वेलफेअर ऑफ अ ह्युमन काइंड, अ व्हील ऑफ सन अँड द रिदमिक मोमेंट ऑफ अ लाईफ. हे सगळे कीवर्ड्स आहेत. प्रॉस्पेरिटी अँड फॉर्च्यून, यू आर मोर दॅन यू थिंक यू आर. सो एक प्रॉस्पेरिटी दाखवते यामध्ये. स्पिरिच्युअल दृष्टीने, अध्यात्माच्या दृष्टीने सुद्धा एक प्रॉस्परस टायमिंग आहे. फिजिकलीचा विचार केला तर दिस इज अ ऑस्पिशियस टाईम फॉर यू. देर इज अ सेन्स ऑफ हार्मनी अँड वेल-बीइंग अँड द एनर्जी टू सक्सीड. एक मिनिट. सो हे कार्ड दाखवतं दिस इज अ ऑस्पिशियस टाईम फॉर यू. खूपच छान. आणि ते गुड फॉर्च्यूनचं पण कार्ड आहे. देर इज अ सेन्स ऑफ हार्मनी अँड वेल-बीइंग अँड एनर्जी टू सक्सेड. सो सक्सेसचं पण कार्ड आहे तुमच्या इथे. सो हा येणारा जो काळ आहे तो खूप छान फॉर्च्यून घेऊन येणार आहे तुमच्यासाठी, असं इथे दिसतं आहे. फारच छान. तर इथे तुम्हाला मेसेज आहे, स्टेप आउट ऑफ द कम्फर्ट झोन. नॉर्थ नोडचा मेसेज आहे. आणि दुसरं म्हणजे चूज अ न्यू डायरेक्शन, असा एंजल्ससुद्धा मेसेज देत आहे. इथे जर आपण ही कार्ड्स बघितली तर गुड फॉर्च्यून तर आहेच, पण एक फॉर्च्यून ह्या दृष्टीने की एखादा नवीन जॉब किंवा करिअर की जिथे कदाचित तुम्हाला थोडीफार एक रिस्क घ्यावी लागणार असं दिसतं आहे. कदाचित तुम्ही काहीतरी जॉबमध्ये चेंजेस जाणार किंवा एखादी नवीन करिअर ऑपॉर्च्युनिटी, जॉब ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला ऑफर होऊ शकते येत्या काळामध्ये, की जेणेकरून तुमचे सेकंड हाऊस हे रिसोर्सेसचे स्रोत वाढण्याचे चान्सेस आहेत. तर तिथे एक बॅलन्सिंग, जर अगोदरचं काही इश्यू असतील, काही अनसक्सेसफुल आउटकम असेल, एखादे काही इश्यू असतील, तर त्यावरती आता तुम्हाला तोडगा मिळणार आहे असं इथे दिसतं आहे. फायनान्शियल गेन युजली कमिंग फ्रॉम समथिंग यू डीड इन द पास्ट, पिरियड ऑफ प्रॉस्पेरिटी. सो ही जी कार्ड्स आहेत ना, ही असं दाखवतं की एक बराचसा मे बी काही फायनान्शियली दृष्ट्या मे बी तुम्ही जे काही कष्ट केले असेल त्याचा तुम्हाला लाभ मिळायचा राहिला असेल तर तो येत्या काळात तुम्हाला मिळेल. किंवा एखादी नवीन ऑपॉर्च्युनिटी, एखादी जॉब ऑपॉर्च्युनिटी किंवा काहीतरी नवीन मे बी तुमच्या बिझनेसच्या कक्षा रुंदावतील, काहीतरी तुम्ही नाविन्य आणाल असं दिसतं. एक्सपॅन्शन कराल असं काहीसं इथे दिसतं आहे. मे बी कदाचित काही बाबतीमध्ये फेब्रुवारीपासून मे बी तुम्ही काही बाबतीत सफर करत होता आणि आता एक त्या दृष्टीने तुम्हाला एक असिस्टंट, एक मदतीचा हात म्हणता येईल किंवा काय, की हा तुम्हाला मिळणार आहे. आणि दुसरं बघितलं तर इथे सुद्धा हात आहे बघा, है ना. इथे सुद्धा हात आहे, फिंगर आहे आणि इथे सुद्धा. सो काही बाबतीमध्ये तुम्ही एखाद्या मदतीच्या अपेक्षेने काही मे बी काहीतरी अपेक्षा करत होता मदतीची आणि एक काही मे बी काही प्रॉब्लेम्स कदाचित फेब्रुवारीपासून तुम्ही फेस करत होता आणि तुमची अपेक्षा होती की तुम्हाला त्यासाठी काहीतरी गायडन्स किंवा असिस्टन्स मिळावं, कुठून तरी ऑफर व्हावी. आणि आता मे बी कदाचित या पुढच्या काळामध्ये तुम्हाला ते मिळून जाणार आहे असंही इथे दिसते. की हे जे काही प्रॉब्लेम्स आहेत हे निर्देशित इथे दाखवले आहेत या हाताने, त्यावरती तुम्हाला एक फ्रुटफुल काही रिझल्ट्स किंवा काही जे काही प्रॉब्लेम्स असतील त्यावरती कदाचित एखादं सोल्युशन मिळून जाईल किंवा त्या बाबतीत त्या गोष्टींचं रिझोल्युशन, एक त्यावरती तोडगा निघेल असं दिसतंय. बॉटम ऑफ द डेक 10 ऑफ स्वोर्डचं कार्ड. 10 ऑफ स्वोर्ड असंच दाखवतं की तुम्ही एखाद्या पेनफुल सिच्युएशनमधून, त्या एका पर्टिक्युलर सिच्युएशनमधून तुम्ही काहीतरी बोध घेतला आणि आता त्यातून तुम्ही एक रिकवर झालात, एक रिजनरेशनची एनर्जी आहे, तुम्ही बाउन्स बॅक केलं असेल किंवा त्या पेनफुल सिच्युएशनचा कुठेतरी एंड झालेला आहे आणि एक नवीन सन ऑफ पेंटॅकल दाखवतो की एखादी नवीन सुरुवात आहे, एक नवीन ऑपॉर्च्युनिटी असू शकते ही भौतिकदृष्ट्या, की ज्याच्यावरती तुम्ही काम करताय. सन ऑफ पेंटिकल आहे. सो स्लो स्टेडीली ग्रोथ एखाद्या गोष्टीवरती तुम्ही करता आहात. त्या सिच्युएशनतून बाहेर पडल्यानंतर तुम्ही प्रॉस्परिटीच्या दृष्टीने काहीतरी अचीव करण्याच्या दृष्टीने एक स्लो स्टेडी तुमची एक मेहनत म्हणा किंवा काही कष्ट, एफर्ट्स हे स्लो स्टेडीली चालू आहेत असे इथे बॉटम ऑफ द डेक दाखवते. सो तुम्हाला इथे
ओडिनचं ऋण आहे. ओडिनचं ऋण हे द एंड पण दाखवतं आणि द बिगिनिंग पण दाखवतं. म्हणजे एखाद्या गोष्टीचा एंड झाल्याशिवाय नवीन बिगिनिंग होत नाही. सो इथे सुद्धा बॉटम ऑफ द डेक 10 ऑफ स्वोर्ड ही एक प्रकारची एक एंड आहे. कुठल्या तरी गोष्टीचा एंड आहे, शेवट आहे आणि त्यातून नवीन सुरुवात आहे असं आहे. सो ओडिनचं ऋण तुम्हाला सांगतं की ही एक प्रकारे तुमच्या लाईफमध्ये एक नवीन सुरुवात तुम्ही अनुभवणार आहात येत्या काळामध्ये. मुळात हे ऋण एखादी नवीन बिगिनिंग तर दाखवतं, पण एक प्रकारचा कुठल्या तरी अज्ञात गोष्टीवरती तुम्ही टोटल ट्रस्ट ठेवताय, पूर्ण विश्वास ठेवून एखाद्या की ज्या बाबतीमध्ये तुम्हाला सध्याच्या परिस्थितीमध्ये तरी काही कल्पना नाही आहे पुढे तुम्हाला एखादं यश मिळेल न मिळेल. ते नवीन जॉब आणि करिअर ऑपॉर्च्युनिटी दाखवते ना, ते मे बी कदाचित येत्या काळामध्ये तुम्ही असं काहीतरी करणार असाल की त्या बाबतीत तुम्हाला आता यत्किंचितही काही कल्पना नाही आहे की त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. ही एक प्रकारे अज्ञातात घेतलेली झेप असू शकते. सो असं हे ओडिनचं ऋण दाखवते की कुठली तरी गोष्ट म्हणतात कप भरायचा असेल तर त्यासाठी आधी रिता व्हावा लागतो. तो पूर्ण एम्प्टीनेस, एक पूर्ण ब्लँकनेस हे दाखवणारं हे ऋण आहे. म्हणून हे इथे काहीच चिन्ह नाही आहे या ऋणवरती, हे ब्लँक ऋण आहे. सो जेव्हा एखादा ब्लँक असेल, एखादी रिकामीपणा असेल तरच तिथे काहीतरी वरता येतं असं म्हणतात ना. सो त्या रिकामीपणामध्ये सुद्धा, त्या ब्लँकनेसमध्ये सुद्धा एक प्रकारचं पोटेन्शियल असतं. अध्यात्माच्या दृष्टीने जर विचार केला तर जेव्हा आपल्या मनाचा कप पुरा रिता होतो तेव्हा एक आपल्याला विजडम, जे अंतर्मनाचं ज्ञान आहे त्याच्यापर्यंत पोचण्याचा एक मार्ग खुला होतो असं म्हणता येईल. की जेव्हा कॉन्शियसली आपण आपलं मन जेव्हा रितं करू, जाणीवपूर्वक आपल्या मनातले सगळे विचार जेव्हा पूर्ण काढून टाकू आणि आपण पूर्ण कुठेतरी एखाद्या ठिकाणी स्टेबल होऊ, स्थिर होऊ, पूर्ण आपलं मन ब्लँक जेव्हा होईल आणि त्याच वेळी आपल्याला त्या अंतर्मनाची चावी मिळून जाते. सो हा ब्लँकनेस आहे ना, ह्या ब्लँकनेस किंवा एम्प्टीनेस याच्यामध्ये खूप पोटेन्शियल असतं. सो ही अशी एखादी संधी असू शकेल की त्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे, जी तुम्हाला आता पुढच्या लाईफमध्ये येऊ घातलेली आहे असं म्हणता येईल. आणि त्यासाठी एक म्हणता ना की कुठलीही अपेक्षा न करता एक झेप घ्यावी लागते त्या अज्ञातामध्ये, की झोकून द्यावं लागतं, तर त्या पोटेन्शियलला आपण हात घालू शकतो किंवा ते आपण मिळवू शकतो. सो हे एक प्रकारे कार्मिक आहे, ॲक्च्युली हे कार्मिक ऋण आहे. सो दुसरं हे ऋण असंही दाखवतं की तुमची स्वतःची जी सेल्फ डेव्हलपमेंट आहे ती प्रोसेस ह्या काळामध्ये चालू होणार आहे. सो हे एक सेल्फ डेव्हलपमेंटचं आहे की वर्क इन प्रोग्रेस आहे. तुम्ही स्वतःमध्ये एक अपलिफ्टमेंट आणताय, स्वतःचं एक नवीन वर्षन शोधण्याचा प्रयत्न करताय, हे दाखवणारं हे ऋण आहे. सो इथे एक नवीन सुरुवात तुम्ही अनुभवणार आहात असं दिसतं आहे, एक नवी. आणि ती जी काही सुरुवात असेल ती अत्यंत छान असणार आहे, बरंच काही मिळवून देणारी आहे असं इथे दिसतं आहे. दुसरं म्हणजे आपण जर स्टेप आउट ऑफ द कम्फर्ट झोन आणि हा चूज अ न्यू डायरेक्शन, हे जे दोन गायडन्स आहेत ना, नॉर्थ नोर्थचा एक गायडन्स आहे आणि चूज अ डायरेक्शन हा एंजल मेसेज आहे. याचा जर विचार केला ना, ही कार्ड्सच मुळात असं दाखवतात की तुम्हाला आता तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्याची गरज आहे. की कारण इथे नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला ऑफर होणार आहे. तुम्ही काहीतरी रिस्की करणार आहात, एखादा चान्स घेणार, काहीतरी व्हील ऑफ फॉर्च्यून म्हणजे बऱ्याचपैकी एक मोठा चेंज तुम्ही तुमच्या लाईफ सिच्युएशनमध्ये अनुभव घेणार आहात. एक नवीन सुरुवात आहे. जर ब्लँक ऋण हे तुम्हाला सांगते, हा तुमचा प्रोग्रेसिव्ह पिरियड जर असेल, तुम्हाला तुम्ही तुमच्या सेल्फ डेव्हलपमेंटचा पिरियड जर असेल तर इथे तुम्हाला तुमच्या भूतकाळातल्या काही या सोडून देऊन पुढे जाण्याची गरज आहे. कारण तुम्ही जे आहात हे काळ सांगते की तुम्ही आता ह्या राईट डायरेक्शनवरती आहात. जर तुम्हाला तुमचं एक सुखी, एक फुलफिल्ड लाईफ जर जगायचं असेल ना, तर तुम्हाला त्या गोष्टी कदाचित मे बी आता त्रासदायक वाटत असतील किंवा त्या कठीण वाटत असतील, तर त्यामध्ये त्यांच्याशी जुळवून घेणं, त्या ॲक्सेप्ट करणं किंवा त्याच्यावरती एखादा मार्ग शोधणं, अवॉइड न करता
त्या गोष्टी अवॉइड न करता, हे म्हणतात ना टेकिंग अ रिस्क, डुईंग समथिंग रिस्की, सो ही रिस्क घेणं तुम्हाला गरजेचं आहे असं इथे हा मेसेज सांगतो तुम्हाला. या पुढच्या येणाऱ्या काळामध्ये तुम्ही तुमचं जे लाईफ पर्पज आहे, जे ॲक्च्युली तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये करणं गरजेचं आहे, ते तुम्ही केलं पाहिजे. तिथे कुठल्याही प्रकारचं प्रोक्रॅस्टिनेशन असायला नको. ती रिस्क तुम्ही घेतली पाहिजे. तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमध्ये आता आहात कदाचित, तर त्यातून तुम्ही बाहेर पडून काहीतरी नवं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण हे व्हील ऑफ फॉर्च्यून हे चेंज हे दाखवतं. हे चेंज तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आणले. 5चं पण कार्ड आहे. सो ही 5ची एनर्जी आहे, चेंजची एनर्जी आहे. सो इथे एंजल्स पण तुम्हाला नवीन डायरेक्शन्स घ्या असं सांगतायत. जे काय तुम्ही आता मे बी करत असाल लाईफमध्ये, जे काय तुमची आता सध्याची स्थिती असेल, त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं भिन्न करण्याचा प्रयत्न करा. सो एक प्रकारची रिस्क घ्या असं आहे. सो कदाचित ती तुमची डेस्टिनी असू शकते. कारण आपण तुमच्या डेस्टिनीमध्ये काय लिहिलं आहे ह्याचा एक आढावा घेतो आहे. कदाचित हीच तुमची डेस्टिनी आहे. जे काय तुम्ही आता एक नव्याने तुमच्या आयुष्यात आता पुढे येईल, ती कदाचित तुमची एक डेस्टिनी असेल. तर त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे असं कुठेतरी. आणि ही जी भीती असेल, काही असेल, 5 ऑफ कप्स सांगतं, ही जी भीती आहे ना, याला तुम्ही कंट्रोलमध्ये आणणं गरजेचं आहे. ह्याच्यावरती तुम्ही विजय मिळवणं नाही. म्हणून इन कंजक्शन टेम्परन्सचं काळ आहे इथे. सो इथे तुम्ही त्या सिच्युएशनला ॲडॅप्ट करून ते बॅलन्स, आपल्या मनाचं बॅलन्सिंग करणं, आपल्या मनामध्ये हार्मनी साधणं गरजेचं आहे. तुम्ही त्या जी काही भीती आहे ना, ती फेस करा आणि त्याच्यावरती विजय मिळवा असा इथे एंजल्सचा मेसेज आहे. एखाद्या व्यक्तीबद्दल असेल किंवा एखाद्या सिच्युएशनबद्दल असेल, एखादी भीती असेल, तर त्या बाबतीत ती भीती आता कुठेतरी तिथे थांबण्याची गरज आहे. ती सिच्युएशन एंड करायची गरज आहे जी त्रासदायक आहे. कारण हे 10 ऑफ स्पोर्ट्सचं काळ आहे ना, हे एक एखाद्या रिलेशनमधून, एखाद्या डिसेप्शनमुळे, फसवणुकीमुळे होणारं दुःख, की त्यातून आता एंड होऊन तुम्ही काहीतरी नवीन तुम्हाला मिळणार आहे. एक नवीन ऑफर, एखादी नवीन ऑपॉर्च्युनिटी, मे बी नवीन एखादे नातेसंबंध असू शकतात. सो कारण 6 ऑफ कप्सचं पण कार्ड आहे. सो एक नवीन नातेसंबंध, एखाद्या पूर्वीच्या व्यक्तीशी परत एकदा नव्याने तुमचे भावनिक बंध जुळण्याचे चान्सेस, असंही इथे हे कार्ड्स दाखवतं. तो मुळात फादर ऑफ कप्स आहे इथे. फादर ऑफ कप्सचं कार्डचं तुम्हाला हे सांगतं की तुम्ही स्वतःबद्दल प्रोटेक्टिव्ह राहायचंच आहे, इतरांबाबत सुद्धा. सो हे जे चेंजेस तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहे ना, हे तुम्हाला एक प्रकारे प्रोटेक्शन देणारे आहेत. प्रोटेक्टिव्ह बनवतील स्वतःला, त्या एका स्टेबल बनवतील ते कुठल्याही कंडिशनमध्ये. अशा प्रकारचे हे आहेत. सो तुम्ही तुमच्या पायावरती उभं राहणं गरजेचं आहे या सिच्युएशनमध्ये. आणि एक नवीन डायरेक्शन तुमचे कदाचित एंजल्स तुम्हाला दिशा दाखवतही असेल, पण तुम्ही आता ती इग्नोर करताय किंवा काही. कदाचित तुम्ही त्याकडे एक पुरेसं एखादं असिस्टन्स तुम्हाला देऊ पण करत असेल त्या एखाद्या तुमच्या सिच्युएशनमधून बाहेर पडण्यासाठी किंवा काय. पण तुम्ही मे बी कदाचित तुम्ही अवॉइड करताय, तुम्ही घाबरताय, असं असू शकतं. कदाचित आताची जी परिस्थिती आहे तिथे मे बी तुम्ही कदाचित सॅटिस्फाय नाही आहात. कुठल्या ना कुठल्या बाबतीमध्ये एखादी कमतरता, डिसअपॉइंटमेंट मे बी असू शकतं. पण एंजल्स तुम्हाला दिशा दाखवण्याचं काम करतायत असं इथे दिसतं आहे. पण मे बी कदाचित तुम्ही त्याकडे इग्नोर करताय किंवा मग ती रिस्क घेण्यासाठी तुम्ही फारसे प्रयत्न तुमच्याकडून करत नाही आहात. सो हे कार्ड्स तुम्हाला काय सांगतात की जर तुम्हाला लाईफमध्ये जे काही हवं आहे किंवा जे काही अचीव करायचं आहे, जे काही तुमचे गोल्स असतील, तुम्हाला जे काही बनायचं आहे, जे काही जी काही सिच्युएशन असेल, तर त्यासाठी एक पहिल्यांदा तर एक प्रॉपर प्लॅनिंग करून जे काही तुम्हाला मिळवायचं आहे ते प्रॉपर प्लॅनिंग करून त्याचा पूर्ण आढावा, एक लाँग टर्म प्लॅनिंग त्यासाठी असणं गरजेचं आहे की जेणेकरून तुम्ही त्या पर्पजकडे, तुमच्या त्या ध्येयाकडे तुम्हाला वाटचाल करता येईल. सन ऑफ वॉन्ड, बॉटम ऑफ द डेक सन ऑफ पेंटॅकल्स, हे दोन्ही सैनिक आहेत.
सो नाईट्स आहेत, हे नाईट्स ऑफ वॉन्ड आहे. जर इथे डिस्टर्बन्स फार आहे ते आवाज असा. तर टॅरो कार्ड्सचा जर विचार केला तर व्हील ऑफ फॉर्च्यून इन कंजंक्शन टू जस्टिस आहे. सो व्हील ऑफ फॉर्च्यून हे मुळातच एखादी नवीन चेंजेस तुमच्या फॉर्च्यूनमध्ये, एक सुदैव येणं म्हणताय, नशिबाचे चक्र तुमच्या बाजूने फिरणं, असं काहीतरी एखादा नवीन लाईफ चॅप्टर तुमच्या आयुष्यामध्ये सुरू झालं आहे असंही दिसतं आहे. इन कंजंक्शन टू जस्टिस आहे, इन कंजंक्शन टू फादर ऑफ कप्स आहे. सो व्हील ऑफ फॉर्च्यून असं दाखवतं काही बाबतीमध्ये कदाचित तुम्हाला काहीतरी एक क्लॅरिटी मिळेल एखाद्या बाबतीत, एखादं ट्रूथ, एखादं सत्य. फारच डिस्टर्बन्स आहे इथे. होप्स की माझं मी काय बोलते तर तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोचतं आहे. असं दिसते की काही जे बदल आहेत एक चांगल्यासाठी होणारे बदल, एक पुढे एक म्हणता येईल की एक नशिबाचं चक्र तुमच्या बाजूने फिरणं, एखाद्या आयुष्यामध्ये टर्निंग पॉईंट, हे चेंजेसचं काळ आहे. व्हील ऑफ फॉर्च्यून हे चेंजेस दाखवतं. एखादे चेंजेस हे तुमच्या बेटरमेंटसाठी आहे. एक नवीन कंडिशन्स कदाचित तुमच्या लाईफ सिच्युएशन्स कदाचित तुमच्या आयुष्यामध्ये बदलतील, म्हणून ही तुम्हाला इथे सगळ्या गोष्टी नवीन नवीन दिसतात. नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी किंवा काही ह्या संधी ज्या इथे येऊ घातलेल्या आहेत. सो काहींच्या बाबतीमध्ये एखादी क्लॅरिटी मिळून जाईल, एखाद्या बाबतीत लाईफ पर्पजबद्दल किंवा कुठल्या तरी लाईफ सिच्युएशनबद्दल एखादी क्लॅरिटी मिळेल. काहींच्या बाबतीमध्ये जस्टिस हा न्याय आहे. सो न्यायाच्या बाबतीमध्ये व्हील ऑफ फॉर्च्यून हे सक्सेसचं काळ आहे. सो काहींच्या बाबतीमध्ये कदाचित एखाद्या लिगल प्रोसिडिंगमध्ये सक्सेस हे दाखवतं आहे. दुसरं म्हणजे एक इन कंजंक्शन टू फादर ऑफ कप्सचा जर विचार केला तर मे बी इन ह्या पुढच्या काळामध्ये एक तुम्ही स्वतःला खूप इमोशनली बॅलन्स, म्हणजे तुमचं व्यक्तिमत्वामध्ये तुम्हाला चेंजेस दिसतील या दोन कंजंक्शनचा विचार केला तर. तुम्ही स्वतःला फार एक प्रोटेक्टिव्ह क्वालिटीज तुमच्यामध्ये येतील. कारण किंग ऑफ कप्स ह्या कप्सवरती कंट्रोल आहे, मनावरती कंट्रोल आहे, इमोशन्सवरती कंट्रोल आहे, बॅलन्स आहे, डिप्लोमॅटिक पर्सन आहे हा. सो ह्या प्रकारच्या क्वालिटीज तुम्हाला तुमच्यामध्ये दिसतील की तुम्ही एकतर खूप नर्चरिंग आहात, कारण इथे सगळ्या पाण्याच्या क्वालिटीज आहेत. सो पाणी काय रिसेप्टिव्ह आहे, तुम्ही कुठल्याही सिच्युएशनला झटकन ॲडॅप्ट करू शकताय किंवा तुम्ही या पुढच्या येणाऱ्या काळामध्ये, कारण इथे फादर ऑफ कप्स आणि मदर ऑफ कप्स दोन्ही आहेत, फेमिनाईन आणि मस्क्युलाईन दोन्ही एनर्जी आहेत कपमधल्या. सो तुम्ही येणाऱ्या काळामध्ये खूप एकतर नर्चरिंग असाल, काही जे काय तुमच्या हातात असेल, प्रोजेक्ट असेल, जॉब असेल, करिअर असेल, सगळं नर्चर करणार आहात तुम्ही त्याला एक पूर्ण तुमचे 100% द्याल असं इथे दिसतं आहे. दुसरं एखाद्याशी इतरांच्या भावनांचा खूप विचार कराल, एक हळवेपणा असेल तुमच्यामध्ये, इतरांप्रती असेल, स्वतःप्रती. कारण किंग ऑफ कप्स जो आहे तो स्वतःबाबत प्रोटेक्टिव्ह आहेत, स्वतःच्या फिलिंग्सबाबत किंवा इतरही बाबतीत प्रोटेक्टिव्ह आहे. तसंच तो इतरांच्या बाबतीतही प्रोटेक्टिव्ह आहे. सो तशा प्रकारच्या क्वालिटीज तुम्हाला तुमच्यामध्ये दिसतील. एक म्हणता येईल एक बिझनेस स्किल्स, करिअरच्या स्किल्स तुम्ही तुमच्यामध्ये डेव्हलप कराल. सो तुमचं एक व्यक्तिमत्व पुढच्या काळामध्ये खूप फुलत जाईल असं एक दिसतं आहे. एखादी मेंटल क्लॅरिटी तुम्हाला मिळून जाईल. कारण हे जे डॉटर ऑफ स्वोर्ड्स कार्ड इन कंजंक्शन आहे ना, हे डॉटर ऑफ स्वोर्ड्स म्हणजे पेज ऑफ स्वोर्ड ही सुद्धा एक प्रकारे इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट दाखवते. एखाद्या बाबतीत एखाद्या कुठल्याही बाबतीत कम्युनिकेशन करताना म्हणा किंवा संवाद साधताना किंवा तुमच्या जॉबमध्ये, करिअरमध्ये तुम्ही तुमची इंटेलिजंट पॉवर वापरणार आहात पुढच्या काळामध्ये. ती तुमची एक प्रकारची इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट तुम्हाला होणार, एक मानसिकसुद्धा आणि एक वैचारिक. सो दोन्ही डेव्हलपमेंट या पुढच्या काळामध्ये तुम्ही अनुभवाल. टेम्परन्स इन कंजंक्शन टू 5 ऑफ कप्स, जे काही आधी मे बी काही तुमच्या मनामध्ये जर काही अगोदरचं दुःख असेल, काही 5ची एनर्जी कॉन्फ्लिक्टची एनर्जी आहे. सो त्यावरती तुम्ही बॅलन्स साधणार, त्यामध्ये तुम्ही हार्मनी आणाल असं एक कार्ड्स दाखवतो. दुसरं म्हणजे एक सन ऑफ वॉन्ड आणि सन ऑफ पेंटिकल्स ही दोन्ही कार्ड्स ना असं दाखवतात की येत्या काळामध्ये
तुम्ही जे तुमच्या हातामध्ये जे काही असेल प्रोजेक्ट असेल इन कंजंक्शन टू 3 ऑफ वॉन्ड. 3 ऑफ वॉन्ड हे एक्सपॅन्शनचं कार्ड आहे, एक सन इन एरीज आहे. सो एक पॉझिटिव्हनेस असणार आहे तुमच्यामध्ये. मदर ऑफ कप्स इन कंजंक्शन टू 3 ऑफ वॉन्ड आहे. सो मनावरती एक बॅलन्स आहे, एक प्रभावाबरोबर जाण्याची तुमची तयारी असेल असं दिसतं आहे. दुसरं, इमोशनली तुम्ही नर्चरिंग असणार आहात. जे काय आता ते नर्चर कराल इन कंजंक्शन टू 3 ऑफ वॉन्ड आहे. सो एक्सपॅन्शनचा विचार करत असाल तर ते सुद्धा तुम्ही एक मनापासून एक तुमची मानसिक इन्व्हॉल्वमेंट त्यामध्ये खूप चांगली असणार आहे. आणि सक्सेस तर डेफिनेटली आहे तुम्हाला, कारण सगळ्या ऑथॉरिटीज आहे इथे. सो ही व्हील ऑफ फॉर्च्यून आहे, तर हे फॉर्च्यून आहे म्हणजे सक्सेस आहे. किंग आणि क्वीन ऑफ कप्स आहेत. सो सक्सेस आहे. जे काही तुम्ही हातामध्ये जे काही घेणार आहात त्याचे फ्रुटफुल रिझल्ट्स तुम्हाला पाहायला मिळतील. सन ऑफ वॉन्ड मुळात एखादी गोष्ट एखाद्या गोष्टीकडे खूप प्रोग्रेसिव्ह आहे. ह्या नाईट ऑफ वॉन्ड आहे. सन ऑफ वॉन्ड म्हणजे नाईट ऑफ वॉन्ड आहे. ह्याचं स्पिरिट कसं आहे, खूप प्रोग्रेसिव्ह आहे एखाद्या गोष्टीच्या बाबतीत. सातत्यपूर्ण एखादी गोष्ट चेस करणे मिळवण्यासाठी एक थोडासा इम्पल्सिव्हनेसपणा म्हणता येईल, की खूप पॅशनेटली एखाद्या गोष्टीच्या मागे जातं. रिस्क घेणं, ॲडव्हेंचरस स्वभाव आहे किंग आपला नाईट ऑफ वॉन्डचा. सो तशा क्वालिटीज तुम्हाला तुमच्यामध्ये दिसतील. तुम्ही हे जे काय एक्सपॅन्शन असेल, जे काय तुमचं ड्रीम असेल, जे लॉंग टर्म तुम्ही ध्येय ठरवणार असाल पुढे, ते तुम्ही चेस कराल. ते मिळवण्यासाठी एक थोडंसं पॉझिटिव्हनेस असेल तुमच्या बाबतीमध्ये. कदाचित खूप घाई दाखवाल तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये, एक घाई करण्याचा प्रयत्न कराल. आणि इन कंजंक्शन टू 6 ऑफ कप्स असे दिसतं आहे की काही बाबतीमध्ये जे काय तुम्ही एक पूर्वी काही एफर्ट्स घेतलेले असतील त्याचे एक पुरेपूर रिवॉर्ड्स तुम्हाला या येत्या काळामध्ये मिळताना दिसतील. कदाचित यामध्ये हे तुम्हाला ड्रीम चेस करताना कदाचित तुम्हाला कोणाची तरी मदतही होईल, कारण 6 ऑफ कप्स हे मदतीचं सुद्धा आहे. एखादी रिलेशनशिप की जिथून तुम्हाला एक प्रकारे काहीतरी मदत होणं किंवा तुमचा पास्ट एक्सपिरियन्स आहे त्याचा एक उपयोग करून तुम्ही पुढे एक घौडदौड तुमची चालू राहणार आहे, असंही हे कार्ड दाखवतं. की हे जे काही तुम्ही ड्रीम चेस कराल किंवा जे काही कष्ट घ्याल, एफर्ट्स घ्याल, त्यासाठी तुम्ही तुमचा पास्ट एफर्ट्स एकतर वापराल किंवा मग पास्टमधल्या एखाद्या व्यक्तीचा तुम्हाला त्यामध्ये, कारण इथे हँडचं कार्डसुद्धा आहे, त्या व्यक्तीचा तुम्हाला त्यामध्ये उपयोग होऊ शकतो, मदत मिळू शकते असं दिसते. दुसरं हे कार्ड 6 ऑफ कप्सचं कार्ड आहे, तुम्हाला असंही सांगतं की तुम्ही एफर्ट्स घेऊन ह्या 6 ऑफ कप्सची एनर्जी आहे ना, एक प्रकारे सन इन स्कॉर्पिओची एनर्जी आहे, अष्टमातल्या सूर्याची. सो तुम्ही सर्वाईव्ह कराल. तुम्ही त्या बदललेल्या नवीन सिच्युएशनमध्ये भले मग तुम्ही रिस्क घेतली असेल तरी त्यामध्ये तुम्ही स्वतःला सर्वाईव्ह करणार. इन कंजंक्शन टू मदर ऑफ कप्स तुमच्यावरती तुमच्या मनावरती एवढा कंट्रोल असेल की त्या सिच्युएशनमध्ये, त्या नवीन जॉबमध्ये किंवा काय असेल, तुम्ही स्वतःच्या क्षमतांवरती विश्वास ठेवून सर्वाईव्ह करणार आहात असं दिसतंय. एखाद्या व्यक्तीची तुम्हाला त्यामध्ये मदतही होऊ शकते. एखादे नवीन बिझनेस रिलेशनशिप्स किंवा एखादं नवीन मदत तुम्हाला पुढे जाण्यासाठी मिळण्याचे चान्सेस दिसतात. सो हा एक गायडन्स मला इथे दिसतो आहे. सो येणारा हा पुढचा जो काळ आहे तो तुमच्यासाठी खूप फ्रुटफुल असणार आहे असं पाहिलं नंबर 2 असं मला दिसतं आहे. एक बरेच रिझल्ट छान आहेत. सेकंड हाऊस तुमचं ग्रो करणार आहे. बॅलन्स असणार आहे तुमच्या फायनान्शियली, सगळ्या गोष्टींमध्ये बॅलन्स तुम्ही राखून असणार आहात. सो इथे एक तुमचे रिसोर्सेस तुम्ही प्रॉपरली हँडल करा असा पण कुठेतरी एक मेसेज आहे, कारण लिब्राची एनर्जी आहे, बॅलन्सिंगची एनर्जी आहे. तो सेकंड हाऊस तुमचे कौटुंबिक सौख्य, पूर्ण कुटुंबाचा विचार, या सगळ्या दृष्टीने तुम्ही हा बॅलन्स साधणे. जस्टिसचं कार्डसुद्धा 7th हाऊसचं कार्ड आहे. सो हे 7th हाऊस, लिब्रासुद्धा ही 7th हाऊसच आहे. तुळाच ही 7th हाऊसमध्ये पडते. सो
इथे त्या दृष्टीने सुद्धा तुम्ही तुमचे रिसोर्सेस तसे तुमची नाती यामध्ये सुद्धा एक बॅलन्सिंग राखणं हा सुद्धा एक मेसेज इथे मला दिसतो आहे. सो हा हे एक इंटरप्रिटेशन होतं तुमच्या स्पिरिटचं. तुम्हाला रीडिंग कसं वाटलं ते सांगा. आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू. पाईल नंबर 3 तुमचं रीडिंग स्टार्ट करूया आपण. आपल्याला बघायचं आहे की तुमच्या डेस्टिनीमध्ये काय आहे. तुमचं कार्ड जे आहे ते फर्टिलिटीचं आहे. तुमचं क्रिस्टल आहे ट्री ॲगेट आणि राशींची चिन्ह आहे मिथुन रास, मेष रास, वृषभ आणि तुळ रास. काही कार्ड्स ड्रॉ करूया. पहिल्यांदा तर आपण ऋण कोणते येतं ते पाहूया. दोन कार्ड्स आहेत, दोन्ही कार्डचा विचार करू. थोडा डिस्टर्बन्स आहे ते आवाजात जरा ॲडजस्ट करा. टी लिव्स पाहूया. बरीच आहेत. टी लिव्स पाहूया. एप्रिल. Diamond, you will be receiving and giving a precious gift. Dogs, getting together with friends. Dolphin, financial gain usually coming from something you did in the past. X, forces working against you. Reconciliation. Do not be tempted to lower your standards. Too much concern with sexual matters. Beware of great pride. You will be taken care of in difficult times. Staff's card है. And last one आहे टेबल, हार्ड वर्क ahead. सो ही काही कार्ड्स आहेत. कर्क रास आहे. वेस्टा ही एनर्जी आहे. इट्स टाइम टू टेक ॲक्शन. न्यू मून इन एरीज. बी बोल्ड अँड मेक द फर्स्ट मूव. कार्डिनल मून. विदिन द नेक्स्ट फ्यू वीक्स. आणि बरकाना रून आहे. टॅरो कार्ड्स पाहूया. फादर ऑफ स्पोर्ट्स.
9 of Cups, Father of Wand, Two of Swords, Daughter of Cups, Ten of Swords, the World. बी बोल्ड अँड मेक द फर्स्ट मूव्ह असं इथे मेसेज दिसतो. इट्स टाईम टू टेक ॲक्शन. सो दोन्ही कार्ड्स कम्पॅटेबल आहे. टाईम टू टेक ॲक्शन. एरीज, न्यू मून इन एरीज आहे, मंगळाची रास आहे. सो इथे तुम्हाला कुठल्या तरी बाबतीत ॲक्शन घेण्याची गरज आहे आणि त्यासाठी काहीतरी मे बी कदाचित एखाद्या गोष्टीची नवीन सुरुवात असू शकते. बॉटम ऑफ द टेक द वर्ल्डचं कार्ड आहे. सो एक नवीन सुरुवात आहे. एक म्हणता येईल की एक फेज तुमची कंप्लीट झाली आहे आणि त्यात एक नव्याची, त्यातून तुम्ही मुक्त झालात आणि त्यात नवीन एखाद्या गोष्टीची सुरुवात असेल. टू ऑफ स्वॉर्ड हे डिसिजनचं कार्ड आहे. सो इथे डिसिजन्स तुम्हाला घेण्याची गरज आहे. इन कंजंक्शन टू फादर ऑफ स्वॉर्ड्स आहे. सो हा मिलिटरी इंटेलिजन्स वापरायचं आहे आणि तुम्हाला डिसिजन्स घ्यायचे आहे. एक प्रकारे तुमचे विचार हे या बाबतीत जो काही इश्यू असेल, जी काही सिच्युएशन असेल तिथे स्पष्ट असणं गरजेचं आहे. कारण एक विचार हेड क्लिअर असणं गरजेचं आहे. इन कंजंक्शन टू 9 ऑफ कप्स आहे. सो इथे फादर ऑफ वॉन्ड आणि फादर ऑफ स्पोर्ट्स या दोन्ही एनर्जी तुमच्या स्प्रेडमध्ये आहेत. सो मे बी कदाचित पुढे मागेची एखादी सिच्युएशन असेल ती थोडीशी एक कॉन्फ्लिक्टिव्ह असू शकते किंवा तिथे तुम्हाला तुमच्या वैचारिक इंटेलिजन्स, एक वैचारिक इंटेलिजन्स, तुमची कल्पकता, एक क्रिएटिव्हिटी, तुमचं बिझनेस माइंड पण तुम्हाला वापरायचं आहे असं दिसतं आहे. सो सुरुवात आपण यापासून करूया. सो साधारणतः आपल्याला कल्पना येईल की कशाबद्दल आहे. सो हार्ड वर्क अहेड हे काळ असं दिसतं की पुढच्या काळामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी काही बाबतीमध्ये ॲक्शन्स घेणं गरजेचं आहे. तर तुमचं फर्स्ट जे कार्ड आहे ना ते फर्टिलिटीज आहे. त्याचा जरा मेसेज वाचूया. म्हणजे सगळी कार्ड्स इतकी कनेक्टेड आहेत. याचा स्पिरिच्युअल मेसेज असा आहे की फ्रॉम द गॉडेस वॉर्म स्प्रिंग्स फोर्थ लाईफ. वी कम फ्रॉम द अर्थ ओनली टू रिटर्न. You already know the answer. It lies deep in the caverns of your subconscious being. You reap whatever you sow. आणि फिजिकल मेसेज याचा आहे अ फर्टाईल इमॅजिनेशन ऑर क्रिएटिव्ह थॉट. ह्याचे कीवर्ड्स आहे ते फर्टाईल इमॅजिनेशन ऑर क्रिएटिव्ह थॉट्स, स्ट्रॉंग मॅटर्नल इन्फ्लुएन्सेस, परहॅप्स अ प्रेग्नन्सी. सो फर्टिल आणि प्रेग्नन्सी किंवा एखाद्या लहान बाळाचा जन्म हे दाखवणारी बरीच कार्ड्स आहेत इथे. सो काहींच्या बाबतीमध्ये तशी एखादी नवीन सुरुवात तुम्ही अनुभवणार आहात. एखाद्या तुमच्याकडं इथे कॅन्सर आहे. सो कर्क राशी ही नर्चरिंग संबंधित चंद्राची रास आहे. नर्चरिंग क्वालिटीज आहेत त्यामध्ये. दुसरं म्हणजे रॅबिट एनर्जी आहे. रॅबिट एनर्जी ही शुक्राची एनर्जी आहे. रॅबिट ही बरेचदा समृद्धी दाखवते. ते टू मच कन्सर्न विथ द सेक्शुअल मॅटर्स हा मेसेज आहे. पण ही एनर्जी आहे ना ही शुक्राची आहे. शुक्र हा प्रणय आणि पैसा ह्या दोघांचा ग्रह आहे. सो ती एक एनर्जी आहे इथे असं दिसतं. दुसरं म्हणजे बरकाना ऋण जे आहे ना एक प्रकारे बरकत देणारं ऋण आहे.
म्हणता येईल की कुठल्याही प्रकारची एखादी नवीन सुरुवात, एखाद्या लहानपणाचा जन्म, एखादं तुमच्या फॅमिली ग्रो होणं, एक फर्टिलिटीचं ऋण आहे आणि तुम्हाला कार्डसुद्धा फर्टिलिटीचं आलं आहे. हे ऋण फर्टिलिटीचं आहे. मग ग्रो काही करू शकता तुम्ही. तुमचं एखादं तुमची फॅमिली ग्रो करतायत, लग्न म्हणा किंवा काही बाळाचा जन्म, मग कोणतरी तुमच्या फॅमिलीमध्ये ॲड होत आहे असे दाखवते. एखादी हॅप्पी ऑकेजन दाखवणारं कार्ड. दुसरं म्हणजे सगळ्या नर्चरिंग क्वालिटीज वर्कामध्ये आहे, कारण नवीन जन्म देणार तुम्ही. मग तुमचं एखादं बिझनेस तुम्ही किंवा एखादं नवीन करिअर असेल, नवीन एखादं स्टार्टअप असेल काही, पण त्याला एक हे बरकत देणारं म्हणजे सक्सेस देणारं आहे. सो ओव्हरऑल सक्सेस तर डेफिनेटली पण. आणि तुम्हाला कार्ड्स पण त्याची बरीचशी आहेत. यू विल बी रिसिविंग अँड गिविंग द प्रेशियस गिफ्ट. पुन्हा फायनान्शियल गेन युजली कमिंग फ्रॉम समथिंग यू डीड इन द पास्ट. ही कार्डसुद्धा दाखवतात की त्यामध्ये तुम्हाला हे. आणि कॅन्सर ही जी रास आहे चतुर्थ स्थानात कालपुरुष कुंडलीमध्ये. चतुर्थ स्थान हे तुमचं गृहसौख्य, घर, वाहन सौख्य, हे तुमचं मानसिक सौख्य, या सगळ्या तुमची प्रॉपर्टी, जमीन जुमला प्रॉपर्टी, ह्याचा विचार ह्या 4th हाऊसमधून केला जातो जिथे कर्क रास पडते. सो इथे असं म्हणता येईल की काहींच्या बाबतीमध्ये एखाद्या नवीन बाळाचा जन्म होईल किंवा मग काहींच्या बाबतीमध्ये तुमचे भौतिक सुखसुविधांमध्ये वाढ होण्यासाठी मे बी काहीतरी तुम्हाला एक नवीन सुरुवात करण्याचे एखादी संधी प्राप्त होईल. कारण नवीन सुरुवात तर इथे आहे. तो वर्ल्डचं कार्ड, कम्प्लिशनचं कार्ड. एक चक्र तुमचं कंप्लीट झालं आहे आणि आता नव्याची सुरुवात आहे असंच असते. दुसरं, तुम्ही काहीतरी नर्चर करणार आहात. मग ते एखाद्या बाळाला असेल, तुमच्या करिअरला असेल किंवा एखादं नवीन रिलेशनशिप असेल किंवा असलेलं रिलेशनशिपसुद्धा कदाचित तुम्ही नव्या पर्स्पेक्टिव्हने, नव्या दृष्टिकोनातून नर्चर कराल. नाहीतर 9 ऑफ कप्स आहे. सो इमोशनल फुलफिलमेंट ह्या कार्ड्समध्ये दिसते. आणि 9 ऑफ कप्स ही इमोशनल फुलफिलमेंट आहे. आणि इन कंजंक्शन टू डॉटर ऑफ कप्स म्हणजे पेज ऑफ कप्स आहे. पेज ऑफ कप हे बाळ आहे. म्हणजे एखाद्या लहान बाळापासून एखादा नवयुवक, तरुण युवक, या एज ग्रुप हा पेजेस दर्शवतात. सो इथे सुद्धा ही कार्डसुद्धा असं दाखवतात की एखाद्या बाळाचा जन्म किंवा काहीतरी नर्चर कराल तुम्ही, काहीतरी नवीन सुरुवात, तुमच्या नवीन बिगिनिंग तुमच्या लाईफमध्ये होणार आहे. बरं का ना, ऋण सांगते आहे, फर्टिलिटीचं ऋण सांगते की हा जो पिरियड येणार आहे, जो पुढचा काळ, जो तुम्ही एक पुढे जाऊन अनुभवणार आहात, तो एक तुम्हाला खूप सक्सेसफुल आउटकम देणारा असेल. खूप काही मिळवून देणारा आहे. एक 4th हाऊस रिलेटेड म्हणजे मानसिक फुलफिलमेंट तर आहेच यामध्ये, पण एक भौतिकदृष्ट्या सुखसुविधा तुम्हाला यामुळे मिळतील. दुसरं, एक प्रोटेक्टिव्ह क्वालिटीज आहेत कॅन्सर यामध्ये. आणि तुम्हाला इथे म्हटलं आहे यू विल बी टेकन केअर ऑफ इन डिफिकल्ट टाइम्स, सो गेटिंग टुगेदर विथ द फ्रेंड्स. सो मे बी तुम्ही ह्या काळामध्ये एक डिवाईन प्रोटेक्शनसुद्धा तुम्हाला असेल असंही इथे मला इथे जाणवते. आणि विदिन नेक्स्ट फ्यू वीक्स म्हटलं आहे आणि इथे एप्रिलचं काळ आहे. सो मे बी कदाचित एक पुढच्या 4 महिन्यामध्ये असेल हे काही रिझल्ट्स तुम्हाला दिसतील असंही दिसते मला इकडे. तर तुम्हाला इथे गायडन्स आहे की इट्स टाईम टू टेक ॲक्शन, बी बोल्ड अँड टेक अ फर्स्ट मूव. की या दृष्टीने तुम्ही काहीतरी नवीन जी संधी आहे त्यावरती तुम्ही काम करण्याची गरज आहे. कॅन्सर ही कर्क राशीला वेस्टाची इन कंजंक्शन टू एनर्जी आहे. तर वेस्टाची एनर्जी काय सांगते की तुम्ही नर्चर कराल किंवा काहीतरी एखादी रिलेशनशिप असेल किंवा काही असेल, तुम्ही काहीतरी स्वतः, हा जो अग्नी आहे ना, हा अग्नी हा दुसऱ्यांसाठी तेवतो आहे, हा स्वतः जळतो आहे. पण यामध्ये एक डिवोशनची एनर्जी आहे. डिवोशन म्हणा, डेडिकेशन म्हणा, कमिटमेंट, एखाद्या गोष्टी, एखाद्या नात्यामध्ये तुम्ही कमिटेड राहणार आहात, ते फुलवण्यासाठी तुम्ही खूप डिवोटेड असाल, अशा प्रकारची एनर्जी की स्वतःला जाळून दुसऱ्याला ऊब कशी मिळेल याचा विचार ह्या एनर्जीद्वारे, या कार्डद्वारे होतो. सो इथे तुम्हाला मेसेज आहे की तुम्ही स्वतःला शेअर करा, पण जरुरी नाही आहे की तुम्ही स्वतः कुठेतरी
म्हणता येईल की तुमची एक ऊर्जेचा ऱ्हास होईल असं काही होऊ देऊ नका. तुम्ही स्वतःला बर्न करून घेऊ नका. तुम्ही तुमचा वापर किंवा तुमच्यामुळे इतरांना फायदा होऊ दे, इतरांसाठी तुम्ही काहीतरी करत राहा, ही तर आहे इथे एनर्जी. पण इथे हाही एक मेसेज आहे की एक तुमचं अस्तित्व टिकवून. सो आणि 4th हाऊस हे कॅन्सर ही रास ही एक आपल्या मनाचं एक मनःशांती, आपली झोप, आपलं मानसिक सौख्य, मनाची स्थिती हे दाखवणार आहे. सो इथे मला असं जाणवतं आहे की काही बाबतीमध्ये मे बी हे जे काही एक मानसिक फुलफिलमेंट आहे ना, हे तुम्हाला जेव्हा एखाद्या बाळाचा जन्म घरामध्ये होतो ना, ते आई जेव्हा त्याला नर्चर करते, त्याचा सांभाळ करते, ती कष्ट घेत असते त्या बाबतीत. ती काही ना काही देत असते त्या बाळाला आणि त्यातून तिला ती एक प्रकारची फुलफिलमेंट मिळत असते. सो हा इथे दिसतं आहे की तुम्ही या पुढच्या काळामध्ये काहीतरी दुसऱ्यांसाठी करणार आहात, काहीतरी सेवाभाव ठेवून तुम्ही दुसऱ्यांसाठी करणार आहात. तुमच्या रिलेशनमध्ये असेल, करिअरमध्ये असेल, कुठेही असेल, सोशल लाईफमध्ये असेल. पण तुम्ही मे बी कदाचित तुम्ही स्वतः काहीतरी त्यासाठी सफर कराल आणि त्यातून तुम्हाला एक प्रकारची इमोशनल फुलफिलमेंट मिळत जाणार आहे. तो एक आनंद, एक वेगळा आनंद तुम्ही प्राप्त करणार आहात असं आहे. एक प्रकारे एखादं मंदिर असल्याप्रमाणे मंदिरामध्ये कशी ऊर्जा असते, एक मंदिर कसं आपण ट्रीट करतो. अगदी मंदिरात पाऊल जरी टाकायचं असेल तरी आपण पादत्राणं बाहेर काढून ठेवतो. तिथे आपल्या मनाची सुद्धा एक चांगले विचार असतात आपल्या मनामध्ये. सो आपलं मन हे सुद्धा एखादं मंदिर असल्यासारखं आहे. सो इथे हा एक मेसेज आहे या वेस्टाचा की तुम्ही स्वतःला क्लिन्स करा, की एक स्वतःमध्ये एक पावित्र्य, एक स्वतःचं शरीर एखाद्या मंदिराप्रमाणे समजा. तुम्ही एक स्वतःला एक स्वतःची एनर्जी आहे ती क्लिअर करा, असा इथे एक मेसेज आहे तुम्हाला. तर तुम्ही हा जो काही सेवाभाव आहे त्याला तुम्ही 100% देऊ शकता. ते जर तुम्हाला कार्य करायचं असेल, ते जर काही करायचं असेल, इतरांसाठी नर्चरिंग करायचं असेल, तर त्यासाठी आधी तुम्ही तुमच्यामध्ये त्या प्रकारचं पावित्र्य तुम्ही आणण्याची गरज आहे. असा हा एक प्रकारचा आहे. म्हणजे जर तुम्हाला दुसऱ्यांसाठी सॅक्रिफाईस तुम्ही करत असाल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्यामध्ये ते एक प्रकारचं पावित्र्य, ती एक मेंटल स्टेट तुमच्यामध्ये आणण्याची गरज, तुम्हाला तुमची ऊर्जा, ते एक एनर्जी बूस्ट करण्याची गरज आहे. म्हणजे व्हायब्रेशन तुमचे रेज करण्याची गरज आहे. असा इथे एक मेसेज आहे या कार्डचा. सो येत्या काळामध्ये तुम्ही जे काही तुमचं करिअर असेल किंवा एखादं रिलेशनशिप असेल, जे असेल, तर त्यासाठी तुम्ही स्वतःहून पुढे या, ॲक्शन घ्या, असा इथे तुम्हाला मेसेज आहे. नुमोनेरीज, तुमचं पाऊल पहिल्यांदा पडू द्या. बी बोल्ड, टेक अ फर्स्ट मूव. जॉब असेल, जॉब ऑपॉर्च्युनिटी असेल, नवीन करिअर ऑपॉर्च्युनिटी असेल कदाचित, तर तुम्हाला वेळोवेळी मदत दिली जाईल असाही इथे अश्युरन्स आहे. तुम्ही प्रोटेक्टेड असणार आहात आणि जी काय ऑपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला पुढे जाऊन बरंच काही मिळवून देणार आहे. पण त्या दृष्टीने तुम्ही आतापासून पावलं उचलणं गरजेचं आहे. आणि आता हे कर्क राशीचं चिन्ह आहे, कार्ड आहे, त्याला इन कंजक्शन फोर्सेस वर्किंग अगेन्स्ट यू. हे फोर्सेस जे आहेत ना, हे आपले स्वतःचे असतात, सेल्फ लिमिटिंग बिलीफ्स असतात. सो हे आपले विचार असतात की ते आपल्याला अडवत असतात. सो तिथे तुम्हाला रिकन्सिलेशन करण्याची गरज आहे. तिथे तुम्ही स्वतःच्या मनाला समजावणं, स्वतःच्या विचारांना एक प्रायोरिटी देणं. सो तिथे बॅलन्सिंग करून तुम्हाला ही ॲक्शन घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून तुम्हाला हे कार्ड्स आहे, डू नॉट बी टेम्प्टेड टू लोअर युअर स्टँडर्ड्स. तुमच्या कॅपॅसिटीज ओळखा, तुम्ही बरंच काही करू शकतात. सो फादर ऑफ स्पोर्ट्सचं कार्ड आहे तुमच्यामध्ये. सो तुमच्यामध्ये तो इंटेलिजन्स आहे. तुम्ही सगळ्या गोष्टी प्लॅन, लॉजिक अँड रिझनिंग वापरून सगळ्या गोष्टी तुम्ही प्रत्यक्षात आणू शकता. प्रॅक्टिकॅलिटी तुम्ही वापरू शकता. एक व्यावहारिकता तुमच्यामध्ये आहे. मुळात हे कार्ड असलं आहे म्हणजे त्या गोष्टी फक्त ॲक्टिवेट करण्याची गरज असते. फादर ऑफ वॉन्ड आणि फादर ऑफ स्पोर्ट्स दोन्ही आहे. फक्त त्यामध्ये ती एक कॉन्फ्लिक्टेड सिच्युएशन आहे
जेव्हा ह्या गोष्टी तुम्ही व्यवहारात आणता ते कुठेतरी एक मध्ये कदाचित एक कुठेतरी एक विचारांची अडवणूक होऊ शकते किंवा मग तिथे तुम्हाला स्वतःला आवर घालून एक या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडायचं आहे. त्यासाठी एक बोल्ड होऊन तुम्हाला स्टेप्स घेणं गरजेचं आहे. आणि जर काही पेनफुल सिच्युएशन असेल, हे जे काही विचार आहेत, 10 ऑफ सोर्सचं कार्ड काय सांगतं की हे जे विचार आहेत पेनफुल आहेत की जे तुम्हाला पुढे जाऊ देत नाही, तर त्यांचा अंत करून तुम्हाला पुढे जायचं आहे आणि ही नवीन सुरुवात साधायची आहे. जे नवीन आहे, येऊ घातलं आहे तुमच्या लाईफमध्ये, त्याला नर्चर करायचं तुम्हाला. असं तो एक डिसिजन. 2 ऑफ स्वोर्ड हे डिसिजनचं काळ आहे. सध्या तुमच्यामध्ये इनडिसिजनची मे बी कदाचित काही बाबतीमध्ये त्या पिरियडमध्ये कदाचित तुम्ही ती इनडिसिजनची फेज अनुभवाल, तर तिथे तुम्हाला तुमची प्रॅक्टिकॅलिटी वापरायची. तुम्ही तुमचे विचार हे सरळ ठेवणं, त्यामध्ये क्लिअरन्स आणणं गरजेचं आहे. फादर ऑफ स्वोर्ड हे मिलिटरी इंटेलिजन्स कार्ड दाखवतं की तिथे भावना बाजूला ठेवून प्रॅक्टिकॅलिटी, बिझनेस माइंड तुम्हाला वापरायचं आहे. फादर ऑफ वॉन्ड सांगतं. अँड द वर्ल्ड, बॉटम ऑफ द कार्ड, वर्ल्डचं कार्ड हे सक्सेस आहे. सो अल्टिमेट तुम्हाला सक्सेस तुम्हाला मिळणार आहे कुठल्याही बाबतीमध्ये असू दे, मग रिलेशन असू दे, करिअर असू दे किंवा काहीही. त्या दृष्टीने एक सक्सेस तुम्हाला यापुढे मिळणार आहे. फायनान्शियल गेन आहेत ही कार्ड दाखवतात. सो हा एक अर्थ या स्प्रेडचा मला दिसून आहे. पाईल नंबर 3, तुम्हाला जर रीडिंग आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू.